नमस्कार. आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज दुपारचे अपडेट देतोय कारण तसंच आहे. उजनीतून भीमा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे. तसेच वीर धरणातून नीरा नदीमध्येही विसर्ग वाढवण्यात आलेला आहे आणि दौंडच्या विसर्गामध्ये बंडगडच्या विसर्गामध्येही वाढ झालेली आहे. आणि जी 19 धरणं आहेत, धरण सगळ्यांची 19 धरणं आहेत, त्या धरणाच्या पाणलोट क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. याची अपडेट आपल्याला देत आहोत. आज दुपारी उजनी धरणाची स्थिती ही सकाळी 6ची एवढीच असली टक्केवारीमध्ये, तरी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये सकाळी जी 50,000 क्युसेकचा विसर्ग होता तो नंतर 60,000 क्युसेक करण्यात आला आहे. आणि वीर धरणातून नीरा नदीत जे सोडण्यात येणारं पाणी होतं त्याही विसर्गामध्ये वाढ करण्यात आली आहे. आणि दौंडच्या विसर्गामध्ये बंडगडाच्या विसर्गामध्ये वाढ झालेली आहे. तसेच वरची जी 19 धरणं आहेत त्या 19 धरणापैकी जवळपास 15 धरणातून 69,562 क्युसेकचा विसर्ग सध्याला उजनीच्या दिशेने येतोय. त्यामुळं अर्थात दौंडचा विसर्ग संध्याकाळपर्यंत वाढलेला दिसेल, बंडगडाचा विसर्ग वाढलेला दिसेल. दौंडचा विसर्ग सध्याला 45,808 असला तरी ते संध्याकाळपर्यंत 60,000च्या आसपास जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर बंडगडाचा विसर्ग हा 26,021 आहे. आणि वीर धरणातून नीरा नदीमध्ये सकाळी जी 22,545 क्युसेकचा विसर्ग होता त्यामध्ये वाढ करून आता तो 30 ते 32,000 क्युसेकचा विसर्ग करण्यात आलेला आहे. म्हणजेच उजनीतून भीमा नदीत सोडलेलं 61,600 आणि नीरा नदीत येणारं 32,000 पाणी, असं जवळपास 93,000 पाण्याचा विसर्ग दोन्ही नद्याचा मिळून नीरा नरसिंगपूर येथून भीमा नदीमध्ये पुढं वाहणार आहे. त्यामुळं बरेच ठिकाणचे बंधारे पाण्याखाली जाणार आहेत. पूर परिस्थिती निर्माण झालेली आहेच, त्यामध्ये वाढ होणार आहे. तरी नदीकाठच्या लोकांनी सतर्क राहण्याची गरज आहे. त्यातच बेंबळे परिसरामध्ये काल रात्री याच पाण्यातून एक मगर आलेली आहे. त्या मगरीमुळे भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे आणि ती मगर पाण्यातून थेट शेतात घुसल्यामुळं शेतकऱ्यामध्ये थोडीशी भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तरी वापेगाव परिसरामध्ये ही मगर शिरल्याचे व्हिडिओमधून दिसून येत आहे. परंतु ती वापेगाववरून कदाचित बंधाऱ्यामार्गे बेंबळ्याकडे येऊ शकते, कारण मगरीचं काही सांगता येणार नाही. तर उजनीच्या वरील जी 19 धरणं आहेत त्या 19 धरणापैकी 15 धरणातून जवळपास पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. फक्त 4 धरणं राहिली आहेत. त्यामुळं त्या 15 धरणातून पाणी जर बघितलं 69,562 क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडण्यात येतोय. त्यापैकी खडकवासला धरणातून 18,483, मुळशीमधून 9,700, चस्कामनमधून 9,520, डिंबेमधून 9,400 आणि वरसगाव धरणातून 8,474 असा जास्तीत जास्त विसर्ग सांगतोय. बाकीचे 2-3 हजार, 4,000, 5,000चा विसर्ग असणारी धरणं बरीचशी आहेत. तर नीरा बेसिनमधले असणारी 5 धरणं आहेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर, नाझरे, या 5ही धरणातून पाणी सोडण्याची प्रक्रिया चालू झाली आहे. त्या 5 धरणातून सध्याला 33,959 क्युसेकचा विसर्ग सध्याला सोडला जातोय. कदाचित पावसाच्या वातावरणाचा अंदाज घेऊन त्यामध्ये वाढ होऊ शकते. दौंडचा विसर्ग वाढू शकतो, भीमा नदीत सोडण्यात येणारा विसर्ग वाढू शकतो. कदाचित उद्या सकाळपर्यंत 1 लाखाच्या पुढं विसर्ग दोन्ही मिळून झालेला असेल. तर अशाच उजनीच्या ताज्या घडामोडीसाठी, ताज्या अपडेटसाठी आपल्या उजनी धरण अपडेट न्यूज चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. उजनी धरण अपडेटसाठी बेंबळेहून सिद्धेश्वर शिंदे. धन्यवाद.